तर आज आपण मंगळवेढ्यातून आपला जो मेल होता तो घेऊन आलेलो आहे आणि त्याची परिस्थिती जी पाहिली मेलची, म्हणजे ज्या पद्धतीत मेल पाहिजे होता त्या पद्धतीत मेल नाही. आता त्याचं टेम्परेचर 105 डिग्री त्याला ताप आहे आणि सर्दी एवढी आहे की त्याला, म्हणजे एवढा शांत मेल मी आमच्या शेडमध्ये असा कधीच पाहिलेला नाही. आणि ज्या पद्धतीनं तो पाय त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तेही आता चेक करावं लागणार आहे. पण इथून पुढे मदत म्हणून असे मेल नाही देऊ शकणार. कारण काय होतं की आम्ही ज्या पद्धतीनं प्राणी सांभाळतो त्या पद्धतीनं जर नसेल तर अशा गोष्टी खूप अंगलट येतात. आणि आत्ता त्याचं ट्रीटमेंट चाललं आहे. कधीच माझ्या शेडमध्ये असा प्राणी म्हणजे शांत उभा राहणे किंवा शांत बसणे असं मी तर पाहिलं नव्हतं. कारण जर आम्ही शेडमध्ये जायचो ना तर त्याला पकडून ठेवायचो आणि नंतर शेडमध्ये जायचो. पण आज त्याला सोडलेलं आहे आणि एकदम शांत उभा आहे. आणि तो सांगतो आहे की तू केलेली चूक ही मी भोगत आहे, त्याच्यामुळे पुन्हा तू असं काय करणार तर पुन्हा असे प्राणी तुझेच होणार, असा तोही मला सांगत आहे. आज तो पाय वर घेऊन उभा आहे. खरोखर एवढं जीवाला वाईट वाटते ना की काय सांगण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. आणि आता जोपर्यंत त्याला बरं वाटत नाही तोपर्यंत मलाही बरं वाटणार नाही. कारण प्राणी म्हणजे प्राणी नाही आहेत तर ते आपली लेकरं येतं आणि त्या लेकरांप्रमाणे मी त्यांना सांभाळत असतो. पण माझ्या शेडमध्ये असा शांत प्राणी म्हणजे माझ्या 6 वर्षाच्या ह्याच्यामध्ये मी कधी पाहिला नव्हता. पण आज ज्या प्रकारे मी त्याला पाहतो आहे किंवा ज्या प्रकारे तो उभा आहे आणि एकदम शांत बसला आहे ना, मनाला एकदम असं खंत लागली आणि वेड लागल्यासारखं झालेलं आहे. कारण की असं प्राणी माझ्याकडे आणि एवढ्या सायलेंटमध्ये तर कधीच शक्य नाही आणि कधीच राहत नाहीत. पण आज ज्या पद्धतीनं तो ॲक्टिव्हिटी करून दाखवतो आहे किंवा शांत उभा राहतो आहे ना, खरोखर असं वाटायला लागलेलं आहे की खरोखर मोठी चूक झालेली आहे. आता ती दुरुस्त तर मला करावीच लागणार आहे, काय पर्यायच नाही. पण इथून पुढची जी काही मदत असते म्हणजे मेल देणे वगैरे तसली काय होणार नाही. कारण काय आहे की आम्ही प्राणी सांभाळताना आम्ही म्हणजे एकदम काटेकोरपणे त्यांचं नियोजन करतो. बरं त्याला काय होतं आहे तसं त्यांनी सांगितलेलं पण नव्हतं आपल्याला की बा तुमचा मेलच्या पायाला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे किंवा त्याला सर्दी होते किंवा तो आजारी आहे, ह्या सर्व गोष्टी सांगितल्या नाहीत. आणि जेव्हा मी तिथं गेल्यानंतर पाहिला त्याला आणि पाहिल्याच्या नंतर म्हणजे रस्त्यावरती असा शांत उभा राहणारा मेल माझा तर नसतोच. पण आज पाहिल्यानंतर खूप मनाला वाईट वाटलं. आणि मी स्वतः आज त्याला घेऊन मलवडीमध्ये जाणार होतो एक निलेश दादांकडे. पण मेलला पाहिल्यानंतर ना मी स्वतः अक्षरशः चहाही नाही पिला आणि 150 किलोमीटर गाडी परत रिटर्न घेऊन आलो. जाताना 150 किलोमीटर आणि येताना 150 किलोमीटर रनिंग केलं. कुठेच चहा प्यायला गाडी थांबवली नाही. का तर त्या मेलची अवस्था पाहिल्यानंतर मला चहा नव्हे म्हणजे माझी भूकच लागली नाही. आणि अशा पद्धतीनं मी त्याला घेऊन आलो आहे. पण आता इथून पुढे त्याची ट्रीटमेंट तर 100% होणार. ट्रीटमेंट तर मी करणारच आहे. आणि ज्या पद्धतीत पहिला तो होता त्या पद्धतीत तुम्हाला तो पुन्हा दिसेल. आणि ज्या पद्धतीतनं तो म्हणजे आमच्या शेडमध्ये ॲक्टिव्हिटी करायचा तो जसा होत नाही तोपर्यंत मलासुद्धा चैन पडणार नाही. कारण असे शांत प्राणी किंवा असा शांत मेल आपण कधीच सांभाळलेला नाही आणि कधी माझ्या शेडमध्ये झालेलं पण नाही. पण आता ही गोष्ट झालेलीच आहे. तर आता त्याचं रिकवर करण्याचं काम चाललं आहे. पण खरोखर जर एखाद्याचं प्राणी तुम्ही घेऊन जात असाल आणि तुमच्याकडे ठेवत असाल तर खरोखर म्हणजे तुम्ही काय पद्धतीनं सांभाळलं पाहिजे त्याला, की समोरच्यानंसुद्धा जेव्हा प्राणी पाहायला येईल तेव्हा तो म्हटला पाहिजे की नाही खरोखर मी तुम्हाला प्राणी दिला पण क्वालिटीमध्ये ठेवला तुम्ही, असं म्हटलं पाहिजे. पण अशा गोष्टी जर होत असतील तर मदत वगैरे ह्या काही गोष्टी अशा होणार नाहीत. कारण आज त्याचं जी परिस्थिती पाहतोय ना अक्षरशः एकदम मनाला खंत वाटायला लागलेली आहे. आणि ह्याच्यानंतर जी काय मिसेस ओरडेल मला तो वेगळा भागच आहे. कारण तेव्हा मी देताना तिनेही सांगितलं होतं मला की तुम्ही मेल वगैरे असे काय देत जाऊ नका. पण मी म्हटलं होतं जाऊ दे ना, आपल्या शेडवरती राहून तरी काय करणार आहे. पण आता खरोखर असं वाटायला लागलं की तिचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. पण आता ती ज्या पद्धतीनं मला लेक्चर देत आहे, आता तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड नाही करत आहे, पण व्हिडिओ रेकॉर्ड जर केला आणि तुम्ही जर ऐकलं तर तुम्ही पण खरोखर म्हणजे टेन्शनमध्ये याल. अशा पद्धतीनं आता तिचं लेक्चर चालले आहेत माझ्याबरोबर. आणि आता जोपर्यंत हा रिकवर होत नाही तोपर्यंत तिचं आणि म्हणजे माझं तर काही खरंच राहणार नाही. कारण की ज्या पद्धतीतनं आमचा राणा होता त्या पद्धतीतनं राणा तर राहिलेलंच नाही आहे. आणि आता त्याची जी काही व्यवस्था आहे किंवा अवस्था आहे ती बघितल्यानंतर तिलाही टेन्शन आलेलं आहे.
आणि राणा येणार म्हणून तिनं जे काही शेडमध्ये जी काही नियोजन केलं होतं किंवा त्याला वेगळं ठेवणं किंवा मेंढ्यांना वेगळं ठेवणं, कारण तो एवढ्या आल्यानंतर एवढा धिंगाणा करतो हे सर्वांनाच माहिती होतं. आणि आल्यानंतर जेव्हा गाडीतनं मी त्याला उचलून खाली घेतला ना, तेव्हा त्यांनाही प्रश्न पडला की नक्की मेल आपला आणला आहे की नक्की काय झालं आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांना समजलं की आपला मेल हा आजारीचा आहे. आणि त्याच्यानंतर मग तेही थोडे रागाच्या भरामध्ये खूप काही गोष्टी बोललीत. आता पर्यायच नाही त्याला. आणि जे काय मला लेक्चर दिलेलं आहे आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये, त्या परिस्थितीमध्ये ह्या सर्व गोष्टी सहनच कराव्या लागणार आहेत. पण एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा, जर अशी कोण कोणाला मदत करत असेल आणि असा जर त्याचा रिझल्ट येत असेल तर खरोखर कोणच कोणाला मदत करणार नाही. आणि पहिल्यांदाच सर्वात प्रथम म्हणजे स्वप्नील साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी मला विचारलं की काय प्राण्याची अवस्था आहे. तर त्यांना मी सांगितलं की प्राण्याच्या म्हणजे जो काय त्याची तब्येत आहे ती एकदम खराब आहे. तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच मला 2च शब्द सुनावले की तुम्हाला खूप समाजसेवा करायची, लोकांचं भलं करण्याची जी काही तुमच्यामध्ये आहे ना, त्याचे हे परिणाम आहेत, बाकी काहीच नाही आहे. तर खरं ते आहेच त्यांचं बोलणं, कारण ज्या पद्धतीनं त्या प्राण्याची अवस्था आहे किंवा ज्या पद्धतीनं तो प्राणी आत्ता उभा आहे ना, खरोखर मनाला एकदम असा चटका लावून जातो आहे. आणि कधीच आपल्या शेडमध्ये असं प्राणी किंवा असा मेल आजारी होऊन किंवा त्याला सर्दी झाली नाही, आपण त्याला काहीच केलं नाही, असं म्हणजे कधीच झालेलं नाही. साधी सर्दी जरी झाली किंवा एखाद्याला जरी साधा खोकला जरी आला ना किंवा ठसकाय जरी लागलं, तरी आम्ही त्याच्यावरती लगेच म्हणजे काय होतं आणि काय नाही, जसं आपण लहान बाळाला जरा आपलं ॲक्टिव्हिटी कमी करायला लागलं की आपण लक्ष देतो, त्या पद्धतीनं करत होतो. पण आज मेलची अवस्था पाहिल्यानंतर खरोखर म्हणजे एकदम शॉकिंग गोष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे एकदम म्हणजे आज खरोखर म्हणजे एवढं मन खच्च आहे ना की सांगण्याच्या पलीकडे आहे. आणि एवढी खंत वाटते की एखाद्याला मदत करणं तर चुकीचंच झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं आता इथून पुढची मदत वगैरे तसल्या काही गोष्टी नसतील, जे काही सरळ मार्गी असेल ते केलं जाईल. पण अशा परिस्थितीत तर कुठलीच गोष्ट केली जाणार नाही. आणि जो मेल आमची म्हणजे लोखंडाचा ग्रिल किंवा लोखंडाचं वेल्डिंग तोडून बाहेर येत होता, तो मेल आज बिना रशीचा आणि बिना काय करता एवढा शांत उभा राहतो आहे. म्हणजे त्याच्या बाजूला जरी राहायचं म्हटलं तरी त्याला मिठी मारल्याशिवाय कोण उभं राहू शकत नव्हतं, अशा पद्धतीनं तो होता. पण आज सर्व फिमेल समोर येतात तरीसुद्धा तो एकदम शांत बसलेला आहे, कारण त्याच्या अंगामध्ये जी ताकद पाहिजे किंवा जी रग पाहिजे ती अजिबातच नाही आहे. आणि त्याच्यामुळे तो एकदम शांत उभा आहे. आता कमीत कमी 1 महिना तरी त्याला म्हणजे आता हे सर्व गोष्टी करण्यात जातील. पण नक्कीच 1 महिन्यानंतर ज्या पद्धतीतनं पहिला राणा होता त्या पद्धतीतनंच राणा होणार. कारण की असं म्हणजे प्राणी आपण जेव्हा सांभाळतो, म्हणजे मी वैयक्तिक सांभाळताना असे प्राणी मी कधीच सांभाळलेले नाहीत किंवा त्याला काय होतं आहे ना आपण ट्रीटमेंट करत नाही, असा कधीच झालेला नाही आहे. पण आता ही चूक तर आहेच आपली आणि ती पण सुधारायचीच आहे आपल्याला. त्याच्यामुळे आता त्याचं जे काय रिकवर आहे किंवा जे काय मेसेजचं लेक्चर येतं ते आता शांतपणे ऐकणं गरजेचं आहे. आता कारण तिच्या प्रश्नांना माझ्याकडे उत्तरच राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळं ती जी काय आता सांगणार आहे मला किंवा जे काय बोलते ते सर्व मला एकदम म्हणजे लक्षपूर्वक ऐकणंच आहे. आणि ऐकलं नाही ऐकलं तरी म्हणजे जे काही शब्द आहेत ते कानाला झोंबत आहेत आणि त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर जे काय मनाला वाटते ते एकदम वेगळंच वाटत आहे. त्याच्यामुळे असे प्राणी आता बाहेर देणे किंवा बाहेर कोणाकडे ठेवणे तर अशा काही गोष्टी होणारच नाहीत. कारण की साधा प्राणी आपण सांभाळतानासुद्धा एवढी काळजी घेतो ना, हा तर एवढा मेल मोठा होता. आणि ज्या पद्धतीनं त्याचा रिझल्ट माझ्या शेडमध्ये आहे, ज्या पद्धतीनं त्याची पिल्लं येतं ना, त्या पद्धतीनं तर तो एकदम वेगळाच आहे. पण आता त्याला थोडे दिवस अजून ट्रीटमेंटमध्ये ठेवलं जाईल आणि त्याच्यानंतर जेव्हा तो एकदम ओके वाटेल मला, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच की तो काय पद्धतीनं ॲक्टिव्हिटी करत आहे. कारण तो ॲक्टिव्हिटी करतो, त्याच्यासमोर भीमा ॲक्टिव्हिटी करायचा, भीमा डान्स करून दाखवायचा त्याला आणि त्याच्यासमोर हा उभा राहायचा. तर असं जर मोकळा सोडला तर समोरच्याची हिंमत व्हायची नाही की त्याला हात लावायची. पण आज आम्ही दोघेसुद्धा उभे आहे शेडमध्ये. पण त्याचा म्हणजे त्याचं मनच कुठं लागत नाही, कारण त्याच्या मनाला म्हणजे त्याला जो त्रास होतो आहे, पायाला होतो आहे किंवा त्याला ताप येतो आहे, ह्या गोष्टीमुळे तो आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. कारण त्याचाच त्याला त्रास आहे तर तो आपल्याला कुठे त्रास देणार आहे. त्याच्यामुळे तो आता शांतपणे
थोडंसं खाल्ल्यासारखं करणार आहे, थोडंसं बसणार आहे. तर आता त्याच्यावरती आपण तर कॅमेऱ्यामधनं ऑब्झर्वेशन करणारच आहे, तो काय करतो आहे काय नाही. आता थोडंसं खायला ठेवलं आहे, पण तो खायच्या मूडमध्ये नाही आहे. तर आता त्याचं ट्रीटमेंट केलेलंच आहे. बघूया किती लवकर रिकवर होतो आहे तो.